नमस्कार, मावळ 24 तासमध्ये आपलं स्वागत। मी महादेव वाघमारे। आंधर मावळातील वडेश्वर हद्दीमध्ये शिवघाटेश्वर गार्डन कार्यालयाचं उद्घाटन मावळ लोकसभेचे महासंसद रत्न श्रीरंगाप्पा बारणे यांच्या हस्ते होत आहे। या प्रसंगी अनेक मान्यवर उपस्थित आहेत। आंधर मावळ परिसरातील नागरिकांना लग्न समारंभ आणि इतर कार्यक्रमासाठी मंगल कार्यालय गार्डनची गरज होती। ही गरज ओळखून शिवसेना तालुका प्रमुख राजाभाऊ खानबोर यांच्या वतीनं या ठिकाणी या शिवघाटेश्वर गार्डनचं उभारणी करण्यात आली आणि मावळचे महासंसद रत्न खासदार श्रीरंगाप्पा बारणे यांच्या हस्ते या ठिकाणी उद्घाटन झालेले आज या ठिकाणी त्यांच्या संकल्पनेतून या ठिकाणी शिवघाटेश्वर गार्डन मंडळ कार्यालय आणि त्याचा भव्य शुभारंभ सोहळा या ठिकाणी आता संपूर्ण होतोय। सकाळपासून त्याचा असलेली वास्तुशांती संपन्न झाली आणि याचा उद्घाटन समारंभाचा सोहळा होत असताना मावळ लोकसभेचे लोकप्रिय संसद रत्न महासंसद रत्न खासदार सन्माननीय आदरणीय श्रीरंगाप्पा बारणे यांची उपस्थिती या ठिकाणी आहे। त्यांच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या शुभ हस्ते त्याचबरोबर शिवसेनेच्या ज्येष्ठ नेते आदरणीय शोभाताई ओबाळे यांच्या शुभ हस्ते भंडारा डोंगर तस्मी समितीचे अध्यक्ष आदरणीय काशीष पाटील बाळासाहेबजी काशीष महाराज, त्याचबरोबर जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सन्माननीय शेखरभाऊ भोसले, माजी सभापती शरदराव फुलावळे, जिल्हा प्रमुख आदरणीय बाळासाहेबजी वाल्हेकर, सन्माननीय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट अध्यक्ष आदरणीय दत्ताभाऊ पडवळ, शिवसेनेचे सचिव सन्माननीय वैभवजी थोरात, आपण या सर्वांच्या शुभ हस्ते या ठिकाणी या शिवघाटेश्वर मंगल कार्यालयाचा भव्य शुभारंभ या ठिकाणी संपन्न होतोय। महासंसद रत्न खासदार श्रीरंगाप्पा बारणे यांच्या शुभ हस्ते संपन्न झालाय। त्याचबरोबर अनेक मान्यवर युवा सेना जिल्हा प्रमुख सन्माननीय राजेंद्र भाऊ तरस या सर्वांच्या शुभ हस्ते या शिवघाटेश्वर मंगल कार्यालयाचा भव्य शुभारंभ सोहळा या ठिकाणी संपन्न झाला। या सर्वांचं खांडबोर परिवार, शिंदे घाटेवाडी ग्रामस्थ, वडेश्वर ग्रामस्थ आणि या कार्यालयाचे असणारे मालक सन्माननीय आमचे गुरु राजाभाऊ खांडबोर, शिवसेनेचे मावळ तालुका प्रमुख, त्याचबरोबर आर्यन खांडबोर, अमन खांडबोर या सर्वांच्या वतीने आपल्या सर्वांचं स्वागत आणि आपल्या उपस्थितीबद्दल आभार व्यक्त करतो। महासंसद रत्न खासदार आणि मार्गदर्शक आदरणीय श्रीरंगाप्पा बारणे, भंडारा दशमी समितीचे अध्यक्ष हरिभक्तपरायण बाळासाहेब महाराज काशीद, तसेच मुंबईवरून या ठिकाणी खास करून उपस्थिती राहिलेले आणि दुसरे मार्गदर्शक शिवसेनेचे सचिव ॲडव्होकेट वैभवजी थोरात साहेब, शिवसेनेच्या उपनेत्या आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या विरोधी पक्षनेते आमच्या भगिनी शोभाताई ओबाळे, शेखरभाऊ भोसले, जिल्हा प्रमुख आदरणीय बाळासाहेब वाल्हेकर, माझे मित्र दत्तांना पडवळ, शरदभाऊ फुलावळे, तसेच मावळ तालुका दिंडी समाजाचे अध्यक्ष माझे सासरे आदरणीय तुकारामजी गायकवाड महाराज, भाऊसाहेब डोरे उपस्थित आपण सर्वजण या ठिकाणी बाळासाहेब छोटा आपण मंगल कार्यालय केले। या भागासाठी जवळजवळ आपण 13,500 स्क्वेअर फीटचा आपण लॉन केलेले आणि जवळजवळ 40 बाय 121 फुटाचा आपण हॉल केलेला आहे। त्या भागामध्ये पश्चिम पट्ट्यामध्ये इथून खांडी चावळ्यापर्यंत 20-25 किलोमीटरचा अंतर आहे आणि पलीकडे 15-20 गाव आहेत आणि इकडे 15-20 गाव आहेत धरणाच्या आजूबाजूला आणि नाममात्र भाडं आपण नफा ना तोटा या तत्वावरती आपण हे कार्यालय या ठिकाणी माननीय खासदार साहेबांच्या सहकार्यातून हे आपण उभं करतोय। आणि होत असताना
आपण भागातील जी लग्न असतील गोरगरिबांची यांना नाम मात्र भाडं ठेवते आणि जर कुठले पर्यटकांचं जर आलं तर त्याचं भाडं आपण वेगळं ठेवतोय आणि ग्रामस्थांचा जर विवाह असेल तर त्याला देखील आपण कमी स्वरूपामध्ये आपण भाड्याची या ठिकाणी तरतूद केलेली. त्यामध्ये आपण पाण्याची व्यवस्था, लाईटची व्यवस्था याचं ठरल्यावर आपण कॉस्ट कितीच कॉस्ट आपण घेतोय. आपण असं 20,000 25,000 आपण असं भाडं आकारत नाही. त्याच्यामुळं हे कार्यालय माझे दोन्ही मुलं अमन आणि आर्यांची संकल्पना होती आणि त्या या ठिकाणी करत असताना आपण सर्वजण उपस्थित राहिले. खास करून माझे सर्व नातेवाईक, माझ्या सर्व बहिणी, माझे दाजी, माझ्या सासरवाडीतला परिवार आणि खास करून सुलभाताईंना मी धन्यवाद देतो. तुम्ही या ठिकाणी आलात. मी सुलभाताईंचे आणि आप्पा आमचे राळे परिवारांपासून संबंध आहेत, आमची भगिनी आहेत, पण यायला त्यांनी जरा उशीर केला. असू द्या, आला तरी तुमचं चांगलं पुनर्वसन आपण केलेलं आहे आणि पुढच्या काळात देखील वैभव थोडासा आपल्याला त्यांचं पुनर्वसन करायचंय. आणि त्यांचं होत असताना आमचे देखील व्यासपीठावरती अनेक मंडळी आहेत, त्यांच्याकडे देखील आपण बघितलं पाहिजे. कासिम महाराजांना देखील धन्यवाद देतो, आपण या ठिकाणी आलात. आमचा बालाजी ग्रुप आहे, बालाजी ग्रुप मध्ये आपण आमची 100च्या वरती संख्या आहे. दरवर्षी आम्ही जातो. दत्ता पडवळ, मी आणि अमित बेगडे असे आम्ही 5-6 जण प्रमुख घेत नवनाथ ठाकूर एक. आम्ही दरवर्षी बालाजीला जातो. बालाजी ग्रुपचा देखील आमचा सगळा मित्र बरोबर या ठिकाणी उपस्थित आहे. मी त्यांना देखील मनापासून धन्यवाद देतो. शिवसेना परिवारातील देखील माझे जुने सहकारी देखील या ठिकाणी आहेत आणि आता माझ्याबरोबर काम करणारे देखील सहकारी आहेत, त्यांचं देखील मनापासून स्वागत करतो. आप्पा, आपला असाच आशीर्वाद आमच्या पाठीशी राहावा अशी विनंती करून धन्यवाद मानतो. जय जय महाराष्ट्र. धन्यवाद. त्या ठिकाणी या कार्यालयाचा उद्देश आणि त्याचं सगळं काही राजूभाऊंनी सांगितलं. आंतरमावळाचा विकास होत असताना मावळ तालुक्याचे आमदार श्रीनाना शेळके आणि या लोकसभेचे खासदार श्रीरंगाप्पा मारणे यांच्या माध्यमातून या भागाचा पुढच्या असणाऱ्या काळामध्ये खूप मोठा विकास होणार आहे आणि पर्यटनाच्या आणि उद्योग व्यवसायाच्या संधी या ठिकाणी आंतरमावळ विभागातील लोकांना उपलब्ध होत आहेत. त्या दृष्टीनं त्याच्यातलाच एक भाग म्हणून या परिसरामध्ये लोकांची जी कार्यालयाच्या संबंधी असलेली गैरसोय याचा विचार करून राजूभाऊंनी या कार्यालयाचं उद्घाटन या ठिकाणी केलं. चांगल्या पद्धतीचं प्रशस्त असं कार्यालय उभं केलं, त्याबद्दल त्यांना धन्यवाद देऊन याच्यानंतर या कार्यालयासाठी सध्याच्या शुभेच्छा देण्याकरता मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अध्यक्ष आदरणीय आमचे बंधू दत्तांना पडवळ यांना विनंती करतो की आपण सदिच्छा आणि शुभेच्छा व्यक्त करा. आज या ठिकाणी शिव घाटेवाडी घाटेश्वर गार्डन मंगल कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित मावळ लोकसभेचे लोकप्रिय खासदार संसद रत्न सन्माननीय श्रीरंगाप्पा मारणे, हरिभक्तपरायण भंडारा डोंगर दशमी समितीचे भंडारा डोंगर ट्रस्टचे अध्यक्ष सन्माननीय आमचे मार्गदर्शक बाळासाहेब काशीद पाटील, त्याचबरोबर शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्या सुभाताई ओवाळे, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सन्माननीय बाळासाहेब वाल्लेकर, त्याचबरोबर मुंबईवरून खास आलेले थोरात साहेब, आमचे मार्गदर्शक सन्माननीय शेखरभाऊ भोसले, सन्माननीय शरदभाऊ हुलवे, भाऊसाहेब ढोरे, सन्माननीय हरिभक्तपरायण गायकवाड महाराज आणि या कार्यालयाचं ज्यांनी उद्घाटन ज्या कुटुंबाचं आहे ते आमचे मित्र शिवसेना प्रमुख, त्याचबरोबर बालाजी ग्रुपचे आमचे सहकारी मित्र सन्माननीय राजूभाऊ खांडबोर यांची दोन्ही मुलं या गावचं ज्यांनी नेतृत्व केले त्यांच्या आमच्या भगिनी संतोषीताई खांडबोर आणि उपस्थित सर्व निमंत्रित पाहुणे मंडळी, त्याचबरोबर या भागातून आलेले सर्वच मान्यवर बंधू भगिनी. अत्यंत राजूभाऊंनी मगाशी सांगितल्याप्रमाणे हे कार्यालय उद्दिष्ट एकच आहे की त्याच्यामुळे समाजाची सेवा व्हावी आणि एका अल्प दरामध्ये एखाद्याला सोयी व्हावी. या भागामध्ये वडेश्वर नंतर टाकवेलाच कार्यालय असायचं, पण वडेश्वरच्या या भागामध्ये कार्यालय नव्हतं. एक चांगली सोय राजू तुम्ही या ठिकाणी तुमच्या कुटुंबाने केलेली आहे. गोरगरिबांचे लग्न अल्प दरामध्ये होतील. काही लोक घरासमोर लग्न करतात, त्या मांडवाचा खर्च सुद्धा आज मांडव सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये त्याचा खर्च झालेला आहे. तुम्ही जर आम्ही पाहिलं तर मांडवाचा खर्च 25,000 रुपये, त्याच्यानंतर बाकीचं सोय जर करायचं म्हणलं तर ते मागलं जात आहे. परंतु तुम्ही मागाशी सांगितलं की अल्प दरामध्ये करण्याचं आहे. आपण अनेक वेळा समाजाचे काम करत असताना कुठेतरी लोकांची गरजा ओळखून हे कार्यालय आपण या ठिकाणी चालू केलंय. अत्यंत चांगलं कार्यालय आणि मोक्याच्या ठिकाणी
की आपण जर पाहिलं तर टाकल्याशिवाय पर्याय नव्हता. तिथून खांडीपर्यंतचं सर्व आता मला वाटतं उद्याच तुमच्या कार्यालयामध्ये लग्न आहे आणि मलाही एक खांडीच्या 17 तारखेला या ठिकाणचे निमंत्रण आहे. म्हणजे कार्यालय चालू व्हायच्या अगोदर तुमच्या कार्यालयाची बुकिंग झालेली आहे. आणि थोडंसं उशिरा झाला, या सीझन तुम्हाला भेटला नाही, परंतु पुढचा सीझन संपूर्ण दिवाळीनंतर भेटणार आहे. अत्यंत चांगल्या पद्धतीचं कार्यालय आणि हवेचं ठिकाणी, कारण या आंतरमावळामध्ये आल्यानंतर थंड हवेचं ठिकाण असं वाटलं जातं. तुम्ही एक चांगला प्रयोग या ठिकाणी केलेला आहे आणि तो नक्कीच यशस्वी होईल. तुमचे मुलंही या ठिकाणी चांगल्या पद्धतीचा मागे मला वाटतं आपणच्या हस्ते या ठिकाणी हॉटेलचं उद्घाटन झालं. म्हणजे सर्व व्यवसाय पाण्याची सोय करून आपण समाजामध्ये फिरत असताना आपल्या कुटुंबातल्या मुलांना योग्य चांगल्या दिशेला लावायचं काम तुम्ही या ठिकाणी या व्यवसायाच्या निमित्ताने करताय. मला आनंद होतोय. आम्ही या ठिकाणी तुम्ही आम्हाला बोलवलं, तो मान सन्मान केलाय. हे शिव घाटेश्वर गार्डन मंगल कार्यालयाला शुभेच्छा देत असताना असेच तुमची प्रगती हो ही सदिच्छा शुभेच्छा माझ्या वैयक्तिक पडवळ परिवाराच्या वतीने देतो. आपल्या सर्व बालाजी ग्रुपचे आम्ही सगळे मेंबर आलेलो आहे त्यांच्या सर्वांच्या वतीने देतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. त्याच्यानंतर शिवसेना परिवाराच्या वतीनं जिल्हा प्रमुख सामान्य बाळासाहेब वाल्हेकर साहेब आपल्याला विनंती करतो की आपण या कार्यालयाच्या प्रसंगी सदिच्छा आणि शुभेच्छा व्यक्त कराव्या. आजच्या या शुभ प्रसंगी आपल्या मावळ तालुका शिवसेनेचे प्रमुख आदरणीय राजेभाऊ खांडभोर यांच्या शिवघाटेश्वर या मंगल कार्यालयाच्या उद्घाटना प्रसंगी आमचे नेते, शिवसेना उपनेते आणि संसद महारत्न खासदार आदरणीय श्रीरंगाप्पा बारणे यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी उद्घाटन संपन्न झाले आहे. या प्रसंगी आदरणीय थोरात साहेब, त्याचप्रमाणे उपनेत्या सुरुवाती उमळे असतील, सगळेच आदरणीय काशीद पाटील असतील, सर्वच आदरणीय व्यासपीठ समोर बसलेले सर्व ग्रामस्थ, प्रमुख पाहुणे मंडळी, आज या ठिकाणी या भागातील गरज ओळखून राजाभाऊंनी जे काही कार्यालय या ठिकाणी चालू केलं आहे त्याची या ग्रामीण भागामध्ये निश्चितच गरज होती आणि राजाभाऊ शेजारी तुमचं हॉटेल आहे त्यालाही याचा फायदा निश्चितच होईल. स्वार्थ आणि परमार्थ आता तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे आणि ज्यांच्या नावात स्त्री आहे अशा आपल्या नेत्यांनी त्याचं उद्घाटन केलेलं आहे. त्यामुळं तो आशीर्वाद आपल्याचा कायमच आपल्या पाठीशी उभा राहील. मी आपल्या सर्व शिवसैनिक बंधू भगिनी त्याचप्रमाणे जिल्ह्यातील सर्व तमाम शिवसैनिकांच्या वतीनं आपल्याला या ठिकाणी मी या व्यवसायाला शुभेच्छा देतो. या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. याच्यानंतर आताच या ठिकाणी स्टेजवर उपस्थित राहिलेले पिंपरी चिंचवड नगरपालिकेचे नगरसेवक सन्माननीय जितेंद्र ननवरे यांचाही सन्मान या ठिकाणी होतोय. तो शिवाजी भाऊ राळे पाहुणं, दत्ता भाऊ दहीभाते पाहुणं, शिंदे पाहुणे आणि शिरसट पाहुणं, शेखर पाहुणं या सगळ्यांना विनंती करतो की आपण जितेंद्र भाऊंचा सन्मान या ठिकाणी करायचा. त्याच्यानंतर या ठिकाणी या कार्यालयाला सदिच्छा आणि शुभेच्छा देण्याकरता विरोधी पक्ष नेत्या, शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्या आदरणीय सुरुवाताई उभाळे यांना विनंती करतो की आपण थोडासा बदल या ठिकाणी ऍडव्होकेट वैभवजी थोरात यांना विनंती करतो की आपण या कार्यालयाच्या प्रसंगी सदिच्छा आणि शुभेच्छा द्यायच्या. शिवसेनेचे सचिव ते आहेत. शिव घाटेश्वर गार्डन मंगल कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित असलेले आणि ज्यांच्या हस्ते यांच्या शुभ हस्ते या मंगल कार्यालयाचं उद्घाटन झालं ते आपले सर्वांचे लाडके महासंसद खासदार श्रीरंगाप्पा बारणे आणि सन्माननीय व्यासपीठ सर्व मान्यवरांची दिलगिरी व्यक्त करून सन्माननीय व्यासपीठ आणि उपस्थित सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो. आणि आज आमचे बंधू राजाभाऊंच्या मंगल कार्यालयाचे या ठिकाणी उद्घाटन आपणच्या हस्ते झालं. 7-8 महिन्यापूर्वीच आपण तुमच्याच हस्ते राजाभाऊंच्या रेस्टॉरंटचं उद्घाटन झालं होतं आणि 7-8 महिन्यामध्ये दुसरं उद्घाटन सुद्धा आपल्याला हस्ते होतं. राजाभाऊचा संघर्ष आपण मी गेले 7-8 वर्ष जवळून पाहिले. प्रचंड संघर्ष म्हणजे राजकारणात सुद्धा संघर्षातून शाखा प्रमुखापासून तर तालुका प्रमुखापर्यंत प्रवास हा मी जवळून पाहिजे.
पक्षांतर्गत सुद्धा प्रचंड संघर्ष केला. त्याचबरोबर शेतीचं उत्पन्न असताना आज दोन्ही मुलं हाताशी आली, अमन असेल आर्यन असेल. त्या मुलांना सुद्धा वेळेतच, जसं गुजराती मारवाडी समाज हा एका वेळेत मुलांना व्यवसाय करतो, त्याचप्रमाणे आज आपल्या मराठी मुलांनी सुद्धा व्यवसाय चालवला पाहिजे. आणि त्याचं उदाहरण म्हणजे राजूभाऊ आर्यन आणि अमनला वेळेत आणि योग्य व्यवसाय चालवला. राजाभाऊ, तुमची प्रगती अशीच होत राहू. आणि आपण राजाभाऊची निष्ठा आपल्यावर एवढी आहे, जसं राम भक्त हनुमान कसं असतं तसं राजाभाऊ आपलं इतकं प्रचंड प्रेम आणि निष्ठा आहे. प्रचंड संघर्ष केलेला आहे आणि या निष्ठेला आता कुठेतरी प्रमोशन करून त्यांना अजून न्याय द्यावा. आणि राजाभाऊ आपला आर्यन अमन असेल आणि ज्यांची राजाभाऊंना खंडित साधले त्या आमच्या संतोषित आहेत, त्यांना सुद्धा या ठिकाणी शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद. धन्यवाद. त्याच्यानंतर मस्के भावनांचे सन्मान त्या ठिकाणी होतोय, तो देण्याकरता जे पिंजस आहे आपल्याला विनंती करतो की आपण त्याचा सन्मान करायचा. याच्यानंतर या कार्याच्या प्रसंगी सदिच्छा आणि शुभेच्छा व्यक्त करण्यासाठी शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्या आदरणीय विरोधी पक्ष नेत्या शोभाताई उबाळे यांना विनंती करतो की आपण या मंगल कार्याला सदिच्छा आणि शुभेच्छा व्यक्त करायच्या. शिवघाटेश्वर मंगल कार्यालयाचं उद्घाटन ज्यांच्या हस्ते झालं ते मावळ लोकसभेचे लोकप्रिय महाराष्ट्ररत्न खासदार आदरणीय श्रीरंगप्पा बारणे ज्यांच्या उपस्थितीत हे उद्घाटन झालं. ते भंडारा डोंगराचे सर्वसर्वा बाळासाहेब काशीद बाबा महाराज आणि आमचे सचिव ऍडव्होकेट वैभवजी थोरात या ठिकाणी उपस्थित, आमचे जिल्हा प्रमुख बाळासाहेब वाल्लेकर, डोरे असतील, भोसले असतील, पडवळ असतील, गायकवाड महाराज असतील, सर्व सन्माननीय व्यासपीठ जितू ननावरे आहेत, उपस्थित सर्व पै पाहुणे, नातेवाईक, मित्रमंडळी आणि हितचिंतक. खऱ्या अर्थाने राजूच्या बाबतीत आज त्याचा कार्यक्रम आहे तर त्याच्या बाबतीतच बोललो पाहिजे. राजूचा आणि आमचा परिचय हा गेल्या 20 वर्षापासूनचा आहे. म्हणजे शिवसेनेत, पहिल्या शिवसेनेत काम करण्याच्या आधीपासून त्याचा आमचा परिचय आहे. अत्यंत हाडाचा आणि कष्टाळू असा हा प्रामाणिक कार्यकर्ता आप्पा, तो बरोबर तुमच्या पावलावर पाऊल टाकून, म्हणजे जेव्हा त्यांनी तुमच्या बरोबर प्रवेश केला त्यावेळेस मला म्हणाला, ताई, म्हणलं थांब, मी आहे, ताई नंतर आहे, तू पुढे जा. शशीताई पण आलेली आहे. आणि अत्यंत म्हणजे मला म्हणतात हसतमुख असा हा जो कार्यकर्ता मितभाषी, त्यांनी ओळखलं की राजकारण करत असताना व्यवसाय आणि प्रपंच हा प्रामुख्याने आहे. आणि जो जो प्रपंच आणि व्यवसायामध्ये पारंगत होतो, जो उत्तम सांभाळतो, तोच राजकारण व्यवस्थित करू शकतो. आणि संतोषीची साथ, एकमेकांची साथ त्यांना मिळालेली आहे. कुटुंब सुद्धा पंचकृषीमध्ये सगळे प्रतिष्ठित मंडळी आहेत. मग ती कृषीमध्ये असू दे, व्यवसायात असू दे, उद्योगामध्ये असू दे, सगळ्या नातेवाईकांचा एकमेकांना हातभार आहे. आणि राजूनी आज सांगितलं की राजकारणामध्ये काम करत असताना फक्त नुसतं निवडणुका लढून उपयोग नाही. आता निवडून येण्यासाठी प्रत्येकाला स्वतःला सिद्ध करावं लागतं. त्यामुळे त्यांनी बरोबर ग्रामस्थांच्या सोयीसाठी ते मंगल कार्यालय केले. आणि करत असताना सांगायला विसरला नाही की ग्रामस्थांना ना नफा ना तोटा या दरावरती तो देणार आहे. म्हणजे प्रपंच पण सांभाळणार, ग्रामस्थांची सेवाही करणार आणि राजकारणामध्ये यशही करणार. तेव्हा आपण त्याला मोठं पण देऊ करतायत, जसं आता थोरात साहेबांनी सांगितलं. परंतु तो स्वीकारायला तयार नाही, कारण त्यांना ह्या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. परंतु मला माहिती आहे की आप्पा सुद्धा अत्यंत हुशार राजकारणी आहेत. त्यांना कुठल्या लोकांना कुठे ठेवायचं ते नक्की माहिती आहे. आणि निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये राजू असेल, संतोषी असेल, यांना राजकारणामध्ये तर चांगल्या पुढच्या शुभेच्छा आहेतच, निश्चितपणे त्यांना ते मिळणारच आहे. परंतु उद्योग व्यवसायामध्ये, या पंचकृषीमध्ये राजू तुझं नाव सगळीकडे व्हावं अशी या निमित्ताने शुभेच्छा देते आणि सांगते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. याच्यानंतर जिल्हा युवा सेना प्रमुख राजेंद्र होतरस यांचे सन्मान होते, तो देण्याकरता संजय गांधी निराधार योजनेचे सदस्य शंकरप्पा हिमारे, सन्माननीय शांतारामजी भोते, सन्माननीय तेव्हा खाडवर आणि काळवांची वाटेकर यांना विनंती करतो की आपण त्या मान्यवराचा सन्मान करायचा आहे.
माजी उपसरपंच सन्माननीय वसुदेव नसरी आपल्याला विनंती करतो की आपण सन्मान करण्यासाठी यायचे. त्याच्यानंतर या संघाचे संचालक प्रमोद दळवी आपल्याला विनंती करतो की आपण सन्मान करण्यासाठी यायचे. मनसेच्या महिला अध्यक्ष ज्योतिताई पुंजन आपण या कार्यालयाला सदिच्छा शुभेच्छा देण्याकरता आलात यासाठी आपलं स्वागत. त्याच्यानंतर या कार्यालयाला सदिच्छा आणि शुभेच्छा देण्याकरता भंडारा डोंगराचे आदरणीय अध्यक्ष आमचे मार्गदर्शक आदरणीय बाळासाहेबजी काशीद पाटील महाराज आपल्याला विनंती करतो की आपण या कार्यालयाच्या प्रसंगी सदिच्छा आणि शुभेच्छा द्यायच्या. शिवघाटेश्वर गार्डन मंगल कार्यालयाचे उद्घाटन आपल्या सर्वांचे नेते मार्गदर्शक महासंसदपटू महासंसद रत्न जवळजवळ 5 ते 6 वेळा यांना पुरस्कार मिळाले जीवातून तसे आमचे सहकारी आदरणीय श्रीरंगाप्पा बारणे साहेब आदरणीय जनरागिरी म्हणून शिवसेनेत काम केले आमचे उभारताई चौधरी साहेब शिवसेनेचे जिल्ह्याचे प्रमुख आदरणीय बाळासाहेबजी त्याचप्रमाणे संपूर्ण व्यासपीठ राजा भाऊ त्यांचा संपूर्ण परिवार त्यांचे संपूर्ण नातेवाईक ग्रामस्थ आताच ताईंनी राजा भाऊ बद्दल संपूर्ण माहिती सांगितली. वकील साहेबांनी राजा भाऊ बद्दल माहिती सांगितली की शून्यातून विश्व निर्माण करण्याप्रमाणे अत्यंत आवडाचे असे शिवसैनिक आणि ते करत असताना संघर्षामधून त्यांनी आपलं राजकारण करत असताना आपली 2 मुलं जेव्हा कर्तव्याला आले तेव्हा आताच हॉटेलचं उद्घाटन केलं. आज या कार्यालयाचं उद्घाटन होत आहे. राजा भाऊ आपलं मनापासून अभिनंदन आपल्याला मनापासून धन्यवाद. राजकारण करत असताना आपण पाहिलेले पूर्वी की राजकारण करत असताना प्रपंचाकडे दुर्लक्ष व्हायचं आणि त्यामुळं फार बिकट परिस्थिती निर्माण व्हायची. परंतु राजा भाऊ आपण वेळेस सावध होऊन आपण व्यवसायाची निवड केली कारण ती गरज आहे. राजकारण करत असताना व्यवसाय हा करणं गरजेचं आहे. आपण पहिले सक्षम राहणं गरजेचं आहे आणि आपण जो काही निर्णय घेतला ते आपण हॉटेल देखील केलं आणि हा भारताचा पाहिजे तर दुर्गम भाग आहे गरिबीचा भाग आहे. परंतु तुम्ही आताच आपण गाडी देताना सांगितलं आमच्या मावळ तालुक्यासारखं देशात तालुका नसेल तिने जर मावळ पाहिला तर पवन मावळ अंतर पावला नाणे मावळ तर स्वर्ग या ठिकाणी अवतरलेलं आहे. आपण जर पाहिलं तर स्वर्ग आणि स्वर्गासारखीच गरीब लोक देखील आमची मावळामध्ये होती. परंतु एक फार दुर्भाग्याची गोष्ट आहे खेदानी आपण सांगायला वाटतं की या ठिकाणी जमिनी आपण पाहतोय परंतु त्यामध्ये शेतकऱ्याच्या जमिनी किती आहे आणि इन्व्हेस्टरच्या किती आहे हे सांगता येणार नाही. फार कमी क्षेत्र आपल्या शेतकरी बांधवांचं राहिलेलं आहे. विकास भरपूर होत आहे. आपल्याला खरोखर सुनील अण्णा सारखे तळणदार आमदार आहेत आणि आपल्या आपण सारखे खासदार साहेब मिळालेले की ज्यांना एक विकासाची दृष्टी आहे आणि विकास कशा पद्धतीने करायचा मी कुठलाही स्वार्थ न ठेवता आपा विकास साधत असतात. म्हणूनच राजा भाऊंसारखे अनेक कार्यकर्ते त्यांनी जेव्हा भाऊचे करून जवळ घेऊन त्यांना घडवण्याचं काम केलेले. आपांचा हा जो विकास घडत असताना माझी विकास या निमित्ताने शेतकरी बांधवांना विनंती आहे. आमचं काम वेगळं मी काय राजकारणी नाही. आपलं पाहत आहे की जमीन दूध पोहायचं मध्ये करतो जेवढ्या काही जमिनी आपल्याकडे शिल्लक असतील हात जोडून विनंती की त्या विकू नका. पुढची पिढीसाठी ते फार महत्वाचं आहे फार गरजेचं आहे. 10 गुंठे जरी आपल्याकडे विकू नका त्यात आपल्या मुलाबाळांना विकास घडणारे विकासानंतर या काही जमिनीमधून व्यवसाय आपल्याला करता येणार आहे. त्यामुळे तेवढीच हात जोडून विनंती की आपण जमिनी विकू नका. राजा वापर म्हणले की मी या कार्यालय नामात्र येणे देणार आहे. आपला मराठी धर्माचं इथं चुकतं. वाईट वाटू द्या ऐकणाऱ्यांना वाईट वाटू द्या तुम्हाला ऐकायला वाटू द्या. आपण आपणच सांगतो आपण एवढा व्यवसाय जिल्ह्यामध्ये कोणताच राजकारण नसेल आपल्याला बाकीचे नाव पाहिजे. आपणचा व्यवसाय अत्यंत व्यवस्थित 40 वर्ष आपण आम्ही पाहिलेले शेखर होणे आम्ही 40 वर्षापासूनच्या आपणची आमची मैत्री बीड रत्नागिरी अत्यंत सुंदर 40-50 गावे आपण आपा स्वतः सकाळी 7 ते रात्री 12 पर्यंत त्या ठिकाणी जायचे. नंतर त्यांनी बिल्डर व्यवसाय केला जेव्हा आपण पाहतो तो पण आपण किमान 15 ठिकाणी पार्टनर असते ते पण निष्ठेने आणि इमानदारीने अनेक व्यवसाय आपण चिरंजीव देखील इंटरनॅशनल आंतरराष्ट्रीय दर्जाचे व्यापार करतात. हे गरजेचं आहे. जोडून या धर्मोत्तम व्यवहारी उदासे विचार वेचकरी करून बरेच आहे. राजकारणात म्हणजे व्यवसाय करून असं नाही उलट
जर सक्षम असेल तर आपण आपल्या कानावर आले का कधी की आपणचं काम चाललं ना आपण त्यात कमिशन काढले, कधीच येणार नाही. कारण त्याचं कारण असं आहे की ते सतत सदृढ अत्यंत मोठ्या प्रमाणात व्यापार करताय. मी देखील भंडारा डोंगरावरती काम करत असतो तरी पहिला व्यापार व्यवस्थित आहे, अत्यंत चांगले व्यवसाय आहे, लोकांना सगळं माहिती आहे. म्हणून मी तुम्हाला सांगतो सूचना की आपण जे म्हणजे अल्पदरात देतो, फुकाट देतो, इथं काही देऊ नका, फुकाट नका देऊ, अल्पदरात देऊ नका. जी किंमत असेल त्या फार पात्र ज्याची गरिबी काही देणार नाही त्यांना कार्यालय तर द्या, ते पण उलट ठेवून अन्नदानाला मदत करा, इतर भागाला त्याला खरी गरज आहे. त्याला इतरांना काही तुम्ही कमी देऊ नका, काही ना काही व्यवसायाप्रमाणे तुमच्या मुलांना व्यवसाय करू द्या, तुम्ही तिथं हस्तक्षेप नका करू. या मुलांची जे आहेत दुसऱ्याचे रणजित व्यवस्थित करतील. या निमित्ताने मला एक सांगूशी वाटतं की मी जरी वेगळा याच्यात आपण आपली कशी मैत्री जपतात, आपणची आमची मैत्री मी कधीच आपण राजकारणात मदत केलेली नाही, कधीच नाही केली. आपण माझ्या अपेक्षा पण धरत नाही. 40 वर्षाची मैत्री. पण त्या ठिकाणी भंडारा डोंगराच्या खालून जो बहुधा चालला होता तेव्हा मी आपण सुनील नाही सगळ्यांनी मदत केली, पण आपण आवर्जून 10 वेळा शिंदे साहेबांना आले असतील बहुधाची दिशा बदलली. कारण की ते आपल्या हट्ट होतं, ते जगद्गुरु तुकोबाचा आत्मा होता त्या याला जर हात लागला तर. दुसरं आपण त्यांना सांगितलं की फार मोठा त्यांच्या व्यवसायाची आहे. आपण 2.5 कोटी रुपये टाळ्या वाजवा करतात लोकांच्या व्यवसायातून 2.5 कोटी रुपये जगद्गुरु तुकोबाच्या मंदिरासाठी दिले. शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना आपण विनंती केली अप्पा साहेबांना, शिंदे साहेबांना आला. मुख्यमंत्री साहेब असताना शिंदे साहेबांना आणलं. या वर्षी पायथ्याला आपण कार्यक्रम केला फार मोठा, त्या ठिकाणी देखील आपण शिंदे साहेबांना आणून 2 ते 2.5 तास शिंदे साहेब त्या ठिकाणी होते. शिंदे साहेबांना सांगायला आनंद होतोय की आपण त्यांना कानात सांगून 5 कोटी रुपयाची देणगी आदरणीय शिंदे साहेबांनी आणि इतर मित्रमंडळी 2-2.5 कोटी रुपये आपल्याला 10 कोटी रुपयाची इतकी मदत श्री क्षेत्र भंडारा नाही आपल्याला माहित नसतं. 10 कोटी रुपयाची मदत आपण त्या ठिकाणी मंदिराला दिली. हा पैशाचा भांडण्याने काय त्यांची स्तुती करत नाही किंवा मला काही त्यांच्यावर पद घ्यायचं नाही, परंतु त्यांची जी करणारे दातृत्व किंवा मैत्री कशी सांभाळायची हे शिकण्यासारखं आहे. आपण ज्या हाताने तुमच्या हॉटेलचंही उद्घाटन झालं, कार्यालयाचं झालं, तेव्हा राजा भाऊ मला काय कमी पडणार नाही. आणि तुम्हीच म्हणले माझं मी आहे त्या ठिकाणी समाधानी, मला एवढं पद घ्यायचं समाधानी. राजकारणातही समाधानी करायचं, व्यवसायातही समाधानी भेटत असतं तर घ्या बरं का. आणि तुमची प्रगती चालत नाही पण आता चांगला निर्णय घेतला. एवढ्या वर्ष त्या ठिकाणी खूप ताई झटक्यात म्हणजे एवढ्या मी तर पाहिले पिंपरी चिंचवडमध्ये आपल्या बरोबरीने काम करताना 2 वेळा आमदारकी पण 1500 मतावरती ताईंचा तसं पाहिलं तर मला भाऊ नाही. जे निवडून आले ते माझे मित्र आहेत, त्यामुळे मला जास्त काय त्या ठिकाणी बोलता येणार नाही. तर ठीक आहे, हा विनोदाचा भाग सोडा. आपणच्या हस्ते या कार्यालयाचं आपण उद्घाटन केले, त्याचप्रमाणे आपल्या याचं उद्घाटन केले. पुढे जाऊन भविष्यात राजा भाऊ अजून काहीतरी हा भाग आपला पुढे वाढणार आहे. त्यामुळं आपण जास्तीत जास्त मदत घेऊन, जास्तीत जास्त आशीर्वाद घेऊन अजून आपली प्रगती होऊ. आपल्या परिवाराला, आपल्या चिरंजीवाला मनापासून धन्यवाद देतो. पुन्हा एकदा आपलं अभिनंदन करू. या ठिकाणी शिव घाटेश्वर गार्डन मंगल कार्यालयाला श्री क्षेत्र भंडारा ट्रस्टच्या वतीने मनापासून शुभेच्छा देतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, रामकृष्ण आहे. धन्यवाद. यानंतर महिला आघाडीच्या संपर्क प्रमुख सन्माननीय जयश्रीताई गीतांजलीताई धोनी यांचा सन्मान या ठिकाणी होतोय. तो देण्याकरता सरपंच छायाताई हमारे आणि ग्रामपंचायत सदस्य सुरेखाताई शिंदे यांना विनंती करतो की आपण तो सन्मान करायचा आहे. त्यानंतर महिला मनसे अध्यक्ष सन्माननीय ज्योतिताई पिंजर आपलाही सन्मान या ठिकाणी होतोय. आपल्याला विनंती आपणही तो सन्मान घेण्यासाठी वरती यायचे. राजभवनच्या असणाऱ्या सर्व बहिणींना विनंती करतो की आपण पिंजर यांचा सन्मान करायचा. या प्रसंगी त्या कार्यालयाला सदिच्छा आणि शुभेच्छा देण्याकरता त्या भागातील ज्येष्ठ नेते सन्माननीय शांताराम बापू लष्करी, वडेश्वर मोहपूर ग्रामपंचायतचे माझे आदर्श सरपंच शांताराम लष्करी आपण उपस्थित राहिल्यात आपले स्वागत. त्याचबरोबर या भागातील युवक नेतृत्व योगदानाचं प्रेरणास्थान निवृत्ती भाऊ ठाकर आपणही उपस्थित राहिल्यात आपले स्वागत. शहाण्याचे सरपंच सन्माननीय पांडुरंगजी येवले आपण उपस्थित राहिल्यात आपले स्वागत. चेअरमन मधुकरजी तुपके आपण उपस्थित राहिल्यात आपले स्वागत. या प्रसंगी
बाळासाहेब चिकाशी अध्यक्ष दशमी समिती भंडारा डोंगर यांनी सदिच्छा शुभेच्छा दिल्या. अत्यंत मोलाचं मार्गदर्शन आपण केले. या दुर्गम भागामध्ये महाराज खरंच विकास होतोय. पुढच्या काळामध्ये भविष्यामध्ये उद्योगाच्या आणि व्यवसायाच्या खूप मोठ्या संधी मावळचे लोकप्रिय आमदार सुनाना शेळके आणि महासंसदरत्न खासदार संगाप्पा बारणे यांच्या वतीनं उपलब्ध होत आहेत. नक्कीच त्याचा या तरुणांनी त्याचा फायदा करून घ्यावा. त्यानंतर या ठिकाणी आपला या कार्यालयाचे जे मालक आहेत ज्यांनी ज्यांच्या संकल्पनेतून ही कार्यालय उभं राहिलं ते असणारे आमचे मेहुणे राजभाऊ यांची 2 मुलं अमन राजभाऊ खांडोर आणि आर्यन या दोघांचा सत्कार आपल्या हस्ते होतो. आपल्याला विनंती करतो की आपण त्या दोघांचे सहभाग करायचे. त्याच्यानंतर आपण या कार्यालयाला सदिच्छा आणि शुभेच्छा द्यायच्या. स्टेजवरील सर्व मान्यवरांना विनंती की आपण या नव व्यावसायिकांचा सन्मान आपण करायचा. त्या उद्योजकांचा सन्मान आपण करायचा. माझे सरपंच संतोषताई आपल्याला विनंती करतो की आपण यायचंय. या प्रसंगी सन्माननीय नवनाथ भाऊ पडवळ नेते आणि संतोष बाबा पिंपळे आपण उपस्थित राहिलात. आपला दोघांचेही शिव घाटेश्वर गार्डन मंगल कार्यालयाच्या वतीने स्वागत. यानंतर आपण विनंती आपण या कार्यालयासाठी सदिच्छा आणि शुभेच्छा व्यक्त करायच्या. माझे सहकारी राजाभाऊ खांडोर यांचे दोन्ही चिरंजीव यांनी या दुर्गम भागामध्ये या परिसरातील नागरिकांच्या सोयीसाठी काढलेल्या कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित असलेले हरिभक्तपरायण माझे मित्र बाळासाहेब काशी, शिवपात्री उभाळे, ढोलेताई या गावचा सरपंच छायाताई उमाळे, वैभवजी थोरात, शेखरभाऊ भोसले, आमचे जिल्हा प्रमुख बाळासाहेब वांडेकर, उपजिल्हा प्रमुख शरदभाऊ गवळे, भाऊ पटवर, भाऊसाहेब गवळे, गायकवाड महाराज, आंबळे महाराज, आमचे ज्योतिभाऊ धनावरे, उपस्थित सर्वजण, माझे समोर बसलेले सगळे माझे सहकारी, राजाभाऊवरती प्रेम करणारे राजाभाऊचे सर्व मित्रपरिवार, मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं आर्यन आणि अमनला मदती शुभेच्छा व्यक्त करतो. राजाभाऊच्या पावलावर पाऊल ठेवून मावळ सारख्या या दुर्गम भागामध्ये अंतर मावळमध्ये आपण सुरुवातीच्या कालावधीमध्ये या ठिकाणी हॉटेल काढलं आणि त्यानंतर या परिसरातील नागरिकांच्या सोयीसाठी ग्रामीण भागातील गरीब माणसाच्या मदतीसाठी करत या कार्यालयाची निर्मिती केली. बाळासाहेब काशींनी सांगितल्याप्रमाणे राजाभाऊ बरोबर आहे. कुठल्याही गोष्ट कुठली मोफत दिली, फ्री दिली तर तसं महत्व राहत नाही आणि त्याची जड मोजली तर आपण काहीतरी दिलं किंवा काहीतरी मोबदला दिला असं देखील वाटतं. या दुर्गम भागामध्ये कुसूर घाटावरती, डोंगर माथ्यावरती वाघमारे पहिला रस्ता पंतप्रधान सडक योजनेच्या माध्यमातून 9 कोटी रुपये खर्च करून केला होता आणि त्या ठिकाणी गंधर्व तलावावरती जायला रस्ता नव्हता, लाईट नव्हती. केंद्र सरकारच्या दीनदयाळ ग्राम ज्योती योजनेच्या माध्यमातून लाईट पोहोचवली. 2 ग्रामस्थांचे वाद होते आणि ते वाद मिटवायला 1.5 वर्ष गेले. रस्ताच करून देत नव्हता. एक शहरी भागात राहत होता, एक डोंगर माथ्यावर राहत होता. शहरी भागात राहत होता तो रस्ता करून देत नव्हता आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये आज राज्य सरकारने त्या भागामध्ये पर्यटनाचा दर्जा देऊन जवळपास 400 एकर जागेमध्ये पर्यटन करतात. हा सगळा परिसर पर्यटनाने चांगल्या पद्धतीने होणार आहे आणि
रस्त्याचं काम मला वाघमारेंनी आता नाच सांगितलं की रस्त्याचं काम चालू आहे, पावसाळ्यापूर्वी पूर्ण होईल का? तुम्ही सांगितलं, मी लगेच PWDच्या अधिकाऱ्यांना फोन केला. त्यांनी मला सांगितलं की पावसाळ्यापूर्वी पूर्ण होईल. ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं असं विचारलं तर त्यांनी सांगितलं शेतकऱ्यांचं नुकसान होत असताना शेतकरी आणि ठेकेदार हे एकत्रपणे बसून त्यांनी दोघांनी सहमतीने शेतकऱ्याची नुकसान भरपाई त्या ठेकेदारांनी करून द्यायची. अशा पद्धतीने ते काम चालू आहे. परंतु मला पण शक्यता वाटत नाही की पावसाळ्यापूर्वी ते पूर्ण होईल तरी अधिकाऱ्यांनी सांगितलं तरी. परंतु उद्या भविष्यामध्ये हा रस्ता झाल्यानंतर वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून जवळपास 250 कोटी रुपये खर्च करून या रस्त्याचं काम होते आणि हे काम होत असताना 350 कोटीचं एस्टिमेट होते. त्याचं टेंडर 2.25 कोटी रुपयाचं आम्ही कुठपर्यंत सांगतो 2.25 कोटी रुपयाचं टेंडर झालं. त्याचं एस्टिमेट होतं तेवढं. परंतु मी तुम्हाला सांगतो रस्ता होईल, पर्यटक मोठ्या संख्येने या ठिकाणी येतात, पर्यटकांना त्याची सोय देखील होईल आणि आपला परिसर या परिसरामध्ये राहणारा शेतकरी बांधव आहे त्या बांधवांना देखील त्या रस्त्याची सोय उपलब्ध होईल. बाळासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे बरोबर आहे की शेतकऱ्यांनी जागेला किमती वाढत आलेल्या आहेत. ते काही मावळमध्ये वाढण्याचा प्रकार नाही. आज केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून एवढी मोठी डेव्हलपमेंट संपूर्ण राज्यभर देशभर होती. मोठमोठे उद्योग व्यवसाय या राज्यामध्ये येतात आणि त्या दृष्टिकोनातून संपूर्ण राज्याच्या ग्रामीण भागात असेल, शहरी भागामध्ये असेल, मोठ्या संख्येनं जमिनीचे दर वाढले आणि म्हणून आपल्याला भविष्यामध्ये व्यवसाय देखील या माध्यमातून कळत, अजूनही दर वाढतील. शेवट आपल्या गरजेपोटी कुणी असं विकत नाही करत. गरजेपोटी जागा विकतो, परंतु ठीक आहे गरज असेल तेवढा पुरता आपण त्याच्यामध्ये सहभाग घ्यावा. परंतु आपण आपली जमीन आपल्या पुढच्या पिढीला जर राखून ठेवली तर नक्कीच त्याच्यातून आणखी या मातेची सेवा देखील होईल. आणि राजाभाऊ खांडवर तुम्हाला मनस्वी धन्यवाद व्यक्त करतो. यांना सगळ्यांना आपल्याला एकत्रपणे बोलवलं. सगळ्या पक्षाचे सगळ्या तालुक्यातील नेते एकत्रपणे आले आणि म्हणून आपण सगळेजण एकत्रपणे येत असताना राजाभाऊच्या या चांगल्या कामामध्ये, सुखाच्या कामामध्ये, आनंदाच्या कामामध्ये, व्यवसायाच्या कामामध्ये आपण एकत्रपणे आला. आपल्याला माझ्या वतीनं मनस्वी शुभेच्छा व्यक्त करतो. या व्यवसायाला देखील शुभेच्छा व्यक्त करतो. आणि उद्याच्या कालावधीमध्ये या कार्यालयामध्ये ज्यांचे विवाह होतील किंवा अन्य समारंभ होतील या समारंभाच्या माध्यमातून या व्यवसायाला पूरक, म्हणजे हॉटेलला लागून असल्यामुळे पूरक व्यवसाय देखील होईल. आणि दुर्गम भागामध्ये चालू केलेला व्यवसाय, धाडसानं चालू केलेला. खरं तर या ठिकाणी मंगल कार्यालय कोणी काढायचे धाडस करणार नाही. हॉटेल आहेत अनेकांनी काढले, यापुढे देखील हॉटेल होतील, पण मंगल कार्यालयाला केलेली इन्व्हेस्टमेंट आणि भविष्यात ती होणं. परंतु सामाजिक क्षेत्रामध्ये आपण काम करता, राजकीय क्षेत्रामध्ये काम करता आणि त्या माध्यमातून केलेलं काम या माध्यमातून जाणून ठेवून हे मंगल कार्यालय या ठिकाणी उभारलेलं. मी आपल्याला शुभेच्छा व्यक्त करतो. आज खरं तर राजकारणावर बोलणार नाही, राजूच्या प्रमोशनच्या बाबतीमध्ये बोलले, परंतु राजकारणावर बोलणार नाही. परंतु राज्याचे उपमुख्यमंत्री, शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण सगळेजण काम करत असताना भविष्यामध्ये या सगळ्या प्रक्रियेमध्ये राजकारण असेल तर व्यवसाय असेल या प्रक्रियेमध्ये नक्कीच आपल्या नेत्यांचे सहकार्य आणि आशीर्वाद आपल्याला नक्की राहील. आपण चांगलं काम करणार. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारानं शिवसेनेचा भगवा ध्वज या संपूर्ण परिसरामध्ये जीवन ठेवण्याचं काम आपण सातत्याने देवाळीवर केले. तसंच ती चालू ठेवा. आपल्या व्यवसायाच्या माध्यमातून आपण सगळेजण एकत्रपणे आलेला हे राजकीय व्यासपीठ नसलं तरी देखील सामाजिक जीवनामध्ये, राजकीय जीवनामध्ये काम करणारे अनेक जण यामध्ये सहभागी झालेत आणि तुला शुभेच्छा देण्यासाठी झालेले. मी खास करून तुझ्या अर्धांगिनीचा, संतोषीताईचा या ठिकाणी उल्लेख करावी. शेवट घरची पत्नी, आमची भगिनी या सगळ्या या परिसरामध्ये
म्हणजे गावच्या सरपंचापासून राजकारणापासून तर तुझ्या व्यवसायापर्यंत घर सांभाळण्यापर्यंत तिचा देखील मोठा सिंहाचा वाटा आहे. म्हणून दोन्ही सुपुत्रांना मी मनस्वी शुभेच्छा व्यक्त करतो. आपण एक चांगला व्यवसाय निवडला. शेवट स्वतःच्या मुलांना एखाद्या व्यवसायाला लावलं हा देखील एक जीवनाचा भाग असतो आणि ते आपण केले. साधी तुला पुनश्च एकदा मनस्वी शुभेच्छा व्यक्त करतो. सगळ्यांच्या वतीने करतो. ज्यांनी ज्यांनी कातड महाराज नंतर आले, ज्यांनी जेव्हा तो सरळ आला, सगळ्यांची भाषण आहे, बोलायचं असेल तर तेव्हाच आपण बोलत. सगळ्यांना शुभेच्छा सगळ्यांच्या वतीने तुला शुभेच्छा व्यक्त करतो. ज्यांना मनोगत व्यक्त करायचं होतं पण करू शकले नाही त्यांच्या वतीने देखील राजूला शुभेच्छा. बोलायचं होतं ना तुला, त्यांच्या वतीने पण शुभेच्छा व्यक्त करतो. या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. त्यानंतर या ठिकाणी उसळ करून आलेले या भागातील युवक नेतृत्व देवभाऊ गायकवाड यांचा सन्मान परनवडीचे सरपंच चंद्रकांतजी होते आणि लोणावळा शहराचे शहर प्रमुख सर्वांनी संजयजी होईल यांना विनंती करतो की आपण देवभाऊचा सन्मान करायचा आहे. त्याच्यानंतर या प्रसंगी आलेल्या सर्व मान्यवरांचं आभार व्यक्त करण्यासाठी याच परिवारातील असणारे चेअरमन मारुतीबाबा खडोर यांना विनंती करतो की आपण सर्वांचा आभार व्यक्त करायचे. त्याच्यानंतर सर्वांना विनंती करतो की या खांडे परिवाराकडून सर्वांसाठी भोजनाची व्यवस्था केलेली आहे. भोजन करून आपण जायचे. उपस्थित आमच्या शिवघाटेश्वर मंगल कार्यालयाच्या निमित्तानं आमचे भाऊकी बंधू राजूभाऊ खांडोर तालुका शिवसेना प्रमुख यांच्या निमंत्रणा मान देऊन आजच्या उद्घाटन प्रसंगी असलेले मावळ लोकसभेचे संसद रत्न खासदार श्रीरंगाप्पाजी मारणी यांनी उपस्थित राहून या कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित